पाटील यांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे यासाठी गेल्या 6 दिवसापासून भूमिकन्या लक्ष्मीताई पोपेटा ह्या लढत आहेत. ह्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीत मानपाडा चौकात आंदोलन छेडण्यात आले. आंतरराष्ट्रीय विमानतळाला विभा पाटलांचंच नाव लागावं यासाठी गेले 5 वर्ष सर्व भागातून आमच्या जोराने संघर्ष होत आहे, परंतु आजपर्यंत त्यांचं नाव दिलं जात नाही. त्याच उद्देशाने आज आमच्या भूमिपुत्रांची आणि आमची भूमिकन्या आमची बहीण रश्मिताताई पोपेटा ही दिबांच्या नावासाठी एकंदरीत आमच्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी उपोषणाला बसलेले आणि तिचा आज 7वा दिवस आहे. परंतु हे गट्टर झालेले आपले राज्यकर्ते शासक तरी आजही त्या ताईची दखल घेत नाही. ती आज एवढा म्हणजे बिकट अवस्थेत आहे, परंतु अजून तिची दखल घेतली नाही. या ताईचं समर्थन म्हणून आज आम्ही इथे सर्व कल्याण डोंबिवलीचे भूमिपुत्र तिच्या समर्थनासाठी जमलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत ती ताई पण गप्प बसणार नाही आणि तिच्या बरोबर हा भूमिपुत्रही गप्प बसणार नाही. बरोबर, तुम्ही काय भूमिका घेतली? आम्ही भूमिका हीच घेतली आहे का जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष अटल आहे. आज आम्ही इथे सर्व कायदेशीर संविधानाच्या हिशोबाने साईटला बसलेले, अजूनही नाव दिलं नाही. उद्या आम्ही रस्त्यात बसू आणि आज चक्का जाम करेल. हा कल्याण डोंबिवली आहे, प्रत्येक वेळेला प्रत्येक आंदोलनात अग्रेसर राहिलेला आहे आणि त्या ताईने जे ठिणगी पेटवले ना तिच्या ठिणगीच्या मशाली पेटून हा कल्याण डोंबिवली उद्या रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. दुसरी गोष्ट राहिली, आमचे समाजाचे आमदार कामदार जे नवी मुंबईत आहेत, मग ते गणेश नाईक असो का रामशेठ ठाकूर असो, त्यांनी मोठ्या वंदना केलेल्या आहेत, परंतु आज हे आमच्या ताईच्या भेटायला सुद्धा जात नाही. ही आमच्या समाजासाठी सौम्यची गोष्ट आहे आणि त्यांनाही जरा तरी लाज वाटली पाहिजे. आज आपली मुलगी तिथे मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही अजून घरात बसले. उद्या त्यांच्या घरावर पण आम्ही ही घेरावबंदी करणार हे नक्की आहे. भूमिपुत्र एक जुटीचा, भूमिपुत्र एक